महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। वाळूप्रमाणेच डस्टला महसूलचे नियम लावा। वाळू निविदा धारकाकडून महसूल प्रशासनाला निवेदन। एमआयडीसी मधील वेस्टेड डस्ट बांधकामाला वापरले जात आहे। सदरील कच्छच्या बदल्यात कुठलाही महसूल वसूल केला जात नाही। शिवाय कच्छची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या हायवावर ही कुठलीही कारवाई केली जात नाही। ज्या पद्धतीने वाळू वाहतूकदाराकडून महसूल वसूल करावा, ओव्हरलोड हायवा चालकाकडून आरटीओ आणि पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी सचिन चाळसे, जमील तुंडीवाले, सुनील रत्नपारके, सद्दाम परसुवाले, इम्रान पठाण, विश्वंभर चाळसे इतरांनी केली आहे। निवेदन दिलेलं आहे, काय त्यात मागणी तुमची प्रमुख? आमची मागणी अशी आहे, तहसीलदार मॅडमला सांगितलं मी निवेदनद्वारे, ज्याप्रमाणे वाळूवाल्यांना महसूल आहे त्याचप्रमाणे एमआयडीसीची जी वाळू चालती, ओव्हरलोड जी वाळू चालती त्याच्यावर बी तीच महसूलचे नियम लागले पाहिजे आणि आरटीओने बी त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे। आमची एवढी निवेदनद्वारे मागणी आहे। कुठे कुठे निवेदन दिले आज? आम्ही गौण खनिज विभाग आणि एसडीओ साहेबांना निवेदन दिलं आणि तहसीलदार मॅडमला आत्ता जस्ट दिलं। काय नाव आहे तुमचं? इम्रान पठाण। एक निवेदन दिलेले आहे आज, काय तुमची प्रमुख मागणी निवेदनामध्ये? प्रमुख मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने आता टेंडर काढलेले रीतीचे तिथं रॉयल्टी देतात प्रत्येक गाडीला। ओव्हरलोड गाड्या दिसल्या की आरटीओला कारवाई करतो आमच्या। त्याच धर्तीवर जालन्यामध्ये आपली एमआयडीसीमध्ये जो वेस्टेज राहतो कचरा एमआयडीसीचा चुरी राहते ती कमी भावामध्ये देतात आणि त्यांच्या ओव्हरलोड गाड्या आरटीओला दिसत नाही, काय नाही। आणि त्याचबरोबर आपलं पोलीस प्रशासनाला महसूलला त्यांच्या गाड्या दिसत नाही आणि त्याला बी रॉयल्टी चालू करावी एवढी आमची प्रमुख मागणी आहे। काय नाव आहे आपलं? सुनील रत्नपारके। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, विलास गायकवाड, जालना।